Morning students, welcome to chemistry lecture. Myself Professor Neeta Atoye from chemistry department of Tulsaram Chaturchand College, Baramati. Today we will see next point from our chapter. Properties of matter and their measurements. Next point is properties of matter and their measurements. Before that, I am going to give you one question which is given in your textbook. Take down in notebook. Identify element and compound from the following. Identify element and compound from the following. Mercuric oxide, helium gas, water, common salt, iodine, From this you have to identify. तुम्हाला ह्याच्यातून कोण एलिमेंट आणि कोण कंपाउंड फॉर्म मध्ये हे आयडेंटिफाय करायचं आहे. हॅव यू रिटन दिस? नेक्स्ट. Properties of matter and their measurements. Properties. What is properties? Two types of properties we are going to see. That is physical properties of matter. Physical properties of matter. Physical properties of matter, and second one is chemical properties of matter. Matter च्या दोन क्लास मध्ये प्रॉपर्टीज डिवाइड केल्या. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर म्हणजे बऱ्याचशा प्रॉपर्टीज आहेत त्या दोन ग्रुप मध्ये डिवाइड केल्या. फिजिकल प्रॉपर्टी आणि केमिकल प्रॉपर्टी. आता फिजिकल प्रॉपर्टीज कोणत्या प्रॉपर्टीजला म्हणायचं? यू नो दॅट स्टेट ऑफ द मॅटर. ज्या प्रॉपर्टीज without doing anything you can observe, feel, that properties are called physical properties. म्हणजे तुम्ही त्याच्यावरती कोणताही एक्सपेरिमेंट न करता त्या प्रॉपर्टीज तुम्ही तुमच्या ऑब्झर्वेशन वरून लिहू शकता. त्या प्रॉपर्टीजला फिजिकल प्रॉपर्टीज म्हणतात. तर स्टेट तो सॉलिड स्टेट मध्ये का लिक्विड स्टेट मध्ये का गॅशियस स्टेट मध्ये तुम्ही पाहून सांगू शकता, म्हणून ते फिजिकल प्रॉपर्टी. Odor means it is having its characteristic smell. त्याचा विशिष्ट असा वास असणं. लिक्विड्सला असतो. वेगवेगळ्या लिक्विड्सला आपण बघतो तुम्ही वासावरून पण कंपाऊंड ओळखता. हा स्मेल येतोय म्हणजे हा कंपाऊंड आहे. म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड्सला स्मेल असतो. स्मेल वरून बरेचसे कंपाऊंड आयडेंटिफाय करता येऊ शकतात. मग जे काही न करता स्मेल वरून आपण आयडेंटिफाय केलेला कंपाऊंड ती त्याची प्रॉपर्टी झाली, फिजिकल प्रॉपर्टी. नेक्स्ट, इट्स कलर बाय ऑब्झर्विंग. म्हणजे नुसतं वॉचिंग तुम्ही त्याचे कलर सांगू शकता विदाउट डुईंग एनिथिंग. सो फिजिकल, इट इज कमिंग अंडर फिजिकल प्रॉपर्टी. नेक्स्ट, मेल्टिंग पॉइंट. ॲट विच टेम्परेचर इट मेल्ट्स. मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, इट्स डेन्सिटी, इट्स विस्कॉसिटी, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. अशा ज्या प्रॉपर्टीज आहेत. टेम्परेचर, त्याचं टेम्परेचर, रूम टेम्परेचर किती आहे, तर हे जे मेजर करता तुम्ही. आता तुम्ही म्हणाल की इथे तर आपण बॉइलिंग पॉइंट, मेल्टिंग पॉइंट, डेन्सिटी साठी ॲपॅरेटस वापरतो. सो
It is correct. Physical properties are noted by observing or by doing measurement with the help of some instruments or by collecting the data from the experiment. म्हणजे व्हॉल्यूम मोजायचा तुम्हाला, फिजिकल प्रॉपर्टी आहे. लेंथ तुम्हाला इन्स्ट्रुमेंट वापरावंच लागेल, मास इन्स्ट्रुमेंट वापरावंच लागेल. म्हणजे इन्स्ट्रुमेंट वापरून काही सिंपल इन्स्ट्रुमेंट्स वापरून तुम्ही त्यांचे मेजरमेंट करू शकता किंवा एक्सपेरिमेंटच्या वेळेस त्यांचा डाटा कलेक्ट करू शकता. अशा प्रॉपर्टीज म्हणजेच फिजिकल प्रॉपर्टीज अँड द मेजरमेंट्स च्या अंडर येतात. म्हणजे अगेन आय विल रिपीट, फिजिकल प्रॉपर्टीज आर दोज प्रॉपर्टीज which can be measured by simple instruments or by collecting the data through experiments. These are the examples. Chemical properties. The chemical properties and their measurements. Chemical properties कोणत्या आहेत किंवा कोणत्या प्रॉपर्टीजला केमिकल प्रॉपर्टीज म्हणायचं. केमिकल प्रॉपर्टीज मध्ये सबस्टन्स अंडरगो इन केमिकल चेंज, त्याचं अपीअरन्स बदलतं, त्याचं कंपोजिशन बदलतं. केमिकल रिएक्शन मध्ये तो न्यू प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होतो, फॉर्म्युला चेंज होतो. केमिकल चेंज मध्ये गेल्यानंतर त्या प्रॉपर्टीला केमिकल प्रॉपर्टी म्हणजे इन शॉर्ट इट शोज how it shows the chemical reaction, what is its behavior in the chemical reaction. म्हणजे केमिकल रिएक्शन मध्ये तो कसा रिएक्ट होतो आणि कोणता प्रोडक्ट देतो आणि त्याच्यात झालेले चेंज हा केमिकल प्रॉपर्टी मध्ये येतं. म्हणजे कंपोजिशन बदलणार आहे, फॉर्म्युला त्याचा बदलेल, कंटेंट म्हणजे बदलू शकतं, ऑक्सिजन रिमूव्ह होईल कधी, हायड्रोजन ऍड होईल कधी, म्हणजेच कंपोजिशन बदलू शकतं, त्याला केमिकल प्रॉपर्टीज मध्ये म्हणतो. मग किंवा त्याचा बिहेवियर, मग तो रिएक्शन मध्ये ऍसिड म्हणून बिहेव करतोय का, बेस म्हणून बिहेव करतो का, त्याचे ऍसिडिक नेचर आहे का, बेसिक नेचर आहे का, अल्कलाइन नेचर आहे का, न्यूट्रल आहे का, का तो व्हेरी रिएक्टिव्ह आहे, फार फास्ट रिएक्शन दाखवतो, व्हेरी रिएक्टिव्ह आहे, नॉन रिएक्टिव्ह आहे का, म्हणजे रिएक्शन दाखवतच नाही. नोबेल गॅसेस तुम्हाला माहिती आहे रिएक्शन दाखवतच नाही, त्यांना नॉन रिएक्टिव्ह म्हणतो आपण. सोल्युबल आहे का, पटकन सॉल्व्हंट मध्ये विरघळतो का, का नॉन सोल्युबल आहे, विरघळत नाही, ही त्याची रिएक्शन झाली, दुसऱ्या सबस्टन्स बरोबरच त्याची रिएक्शन झाली, इंटरॅक्शन झालं. त्या इंटरॅक्शन किंवा ह्या सगळ्या त्याच्या बिहेवियर ला आपण केमिकल प्रॉपर्टीज म्हणतो. म्हणजेच केमिकल प्रॉपर्टीज मध्ये अजून परत खूप एक्झाम्पल्स घ्यायचे. म्हणजे एअर बरोबर तो कसं रिएक्ट होतो, एअर मधल्या ऑक्सिजन बरोबर रिएक्ट होतो का, कंबशनला जातो का, म्हणजे बर्न होतो का, तो सबस्टन्स बर्न मध्ये जातो का, म्हणजे त्याची कंबशन रिएक्शन, कंबस्टिबिलिटी, पटकन फायर कॅच करतो का, बर्न पटकन होतो का, का नॉन फ्लेमेबल आहे, नॉन कंबस्टिबल आहे. आपण अशा गोष्टी केमिकल प्रॉपर्टीज मध्ये मेजर करू शकतो, ऑब्झर्व करू शकतो आणि नोट करू शकतो. सो these are the properties, but physical properties you can measure with the different simple apparatus in instruments. So measurements. Next our point, how you can measure this with the help of different units, different instruments. So we will see that some units and instruments which we required in the chemistry. There are so many instruments, but we are not going to see so much which we needed for 11th and 12th, that we are going to see here and going to learn here. So our next point, write down in the notebook, note down in the notebook, measurements of properties.
measurement of properties. Next point is measurements of properties. Mostly physical properties. Now physical properties we have to measure. When you are going to measure that, so for example you want to measure the length of one piece, iron piece, rod. एक आयर्न रॉड आहे तुमच्याकडे आणि त्याचं तुम्हाला लेंथ मेजर करायची आहे. लेंथ मेजर करायची आहे तर तुम्ही काय मेजर करणार, पण मेजर केल्यानंतर ते सेंटीमीटर मध्ये आहे, मीटर मध्ये आहे. यू हॅव टू राईट द युनिट सो दॅट यू कॅन अंडरस्टँड हाऊ मच सेंटीमीटर लेंथ इज. युनिट लिहिल्याशिवाय तुम्हाला ते मेजरमेंट ची आयडिया येत नाही. सेंटीमीटर म्हणलं की यू कॅन इमॅजिन हाऊ मच सेंटीमीटर इट इज, what is its length, or it is in meter means it is having more length than the in the centimeter. So there should be some unit after the measurement. So units measurement करायचं असेल तर units पाहिजेत. तर units कोणते किंवा units कोणाला म्हटलं जातं, हे सगळे पॉइंट्स बरेचसे तुम्ही स्टडी केलेले आहेत. पण आता 5 ते 6 महिन्याने आपण 11वीच्या किंवा अभ्यासाला लागलेलो आहोत, म्हणून आपल्याला सगळं रिवाइज करायचं आहे. खूप थोडंसं आठवतंय ते रिवाइज करतो आपण. युनिट्स कोणाला म्हणायचं, असे बरेच युनिट्स होते. मग युनिट्स एकाने तुम्हाला एक म्हणजे एक इव्हेंट पण माहित असेल किंवा एक एक्झाम्पल की स्पेस मध्ये ड्यू टू डिफरंट युनिट, म्हणजे ब्रिटिश युनिट आणि अमेरिकन युनिट मध्ये वेगवेगळा डिस्टन्स 2 प्लॅनेट्स मधलं मोजल्या गेल्यामुळे त्यांना तो अंदाज आला नाही आणि सॅटेलाइट तिथं फॉल झालं. तर ते युनिट्स तेव्हा लक्षात आलं की एकच युनिट सर्व युनिवर्स मध्ये फॉलो करणं गरजेचं आहे. कंट्री वाईज जर युनिट बदललं तर ते धोकेदायक होऊ शकतात, त्याचे परिणाम वेगळे पण होऊ शकतात. म्हणून एक स्टँडर्ड युनिट काढल्या गेला, म्हणजे सगळ्या युनिवर्सनेच ठरवलं, रॅन्डमली चूज केलेलं आहे ते, म्हणजे एकदम ते स्टँडर्ड आहे, म्हणजे त्यांनी ठरवलं, त्या कमिटीने ठरवलं ह्याला आपण स्टँडर्ड मानूया, म्हणून त्याला स्टँडर्ड युनिट्स म्हटलं गेलं. सो कोणते युनिट्स, विच आर युनिट्स which are arbitrarily decided and universally accepted, मला आता मीनिंग कळालं असेल, are called standard units. Standard units. कोणत्या युनिट्सला स्टँडर्ड युनिट्स म्हणायचं, तर ते कमिटीने ठरवलं, आर्बिटरीली डिसाइडेड. आर्बिटरीली डिसाइडेड म्हणजे रॅन्डमली त्यांनी सिलेक्ट केले, रॅन्डमली सिलेक्ट केले म्हणजे ठरवले, हा एक युनिट सर्वांच्या मताने हा एक कन्सिडर करूया, हा एक युनिट लेंथ साठी कन्सिडर करूया, हा मास साठी कन्सिडर करूया, हा व्हॉल्यूम साठी कन्सिडर करूया, असे ठरवलं त्यांनी. म्हणजे आर्बिटरीली, रॅन्डमली, बाय चान्स त्यांनी ते ठरवलं त्यावेळेस सर्वांनी मिळून, म्हणून आर्बिटरीली डिसाइडेड. अँड युनिव्हर्सली, आणि सगळ्या विश्वाने मान्य केलं, म्हणून युनिव्हर्सली एक्सेप्टेड. थ्रू आउट युनिव्हर्स इट इज एक्सेप्टेड. दॅट युनिट्स आर कॉल्ड स्टँडर्ड युनिट्स. ते युनिट्स सगळ्या विश्वामध्ये कुठेही केलं तर ते युनिट एक्सेप्ट केलेलं असलं पाहिजे, म्हणून त्याला युनिव्हर्सली एक्सेप्टेड म्हटलंय. तर हे युनिट्सचे डिफरंट सिस्टीम्स आधी अस्तित्वात आले. सिस्टीम्स
डिफरंट सिस्टीम्स. तर तुम्हाला माहिती आहे CGS सिस्टीम, CGS सिस्टीम. काही सिस्टीम मेट्रिक सिस्टीम्स म्हणले, MKS सिस्टीम, SFPS सिस्टीम, SI सिस्टीम. ह्या सिस्टीम काढल्या. म्हणजे आपण बघूया CGS सिस्टीम म्हणजे कोणती सिस्टीम ज्याच्यात लेंथ मास और वेट आणि टाइम सेंटीमीटर मध्ये, ग्रॅम मध्ये आणि सेकंद मध्ये मोजल्या गेलं आणि एक्सेप्ट केलं गेलं, त्याला CGS सिस्टीम. त्यावेळेस लेंथ ही सेंटीमीटर मध्ये असली पाहिजे, मास ग्रॅम मध्ये आणि टाइम सेकंड्स मध्ये. MKS सिस्टीम, MKS यू नो मीटर किलोग्राम सेकंद. FPS सिस्टीम फूट्स मध्ये लेंथ, पाउंड मास हे पाउंड्स मध्ये आणि टाइम सेकंद मध्ये. हे तिन्ही सिस्टीम्स सुरुवातीला वापरल्या गेले, पण सम ड्रॉबॅक्स आर दॅट. सो नाव well accepted is SI system, that is called International System of Units. International System of Units, that is SI unit. This is now used in large. तर हे SI units वापरले जातात. Now we will see what is that SI units. SI means International System of Units. International System of Units. Next is SI units. This is taken as a standard and which is used nowadays. International System of Units. Long form is International System of Units. Now this how it is? It is SI, but we are writing International System because this word SI came from French word Système International. Système International. Most of the scientists gathered in the Paris, where there is a headquarter for them, France. They decided some standard units. There are some metals which is kept as a 1 kg standard. Compared to that, they are preparing another units or measuring instruments for 1 kg. फ्रान्स पॅरिस मध्ये बरेचसे सायंटिस्ट एकत्र येऊन त्यांनी हे युनिट्स डिसाइड केले. तिथे काही असे स्टँडर्ड मेटल्स आहेत की हवेबरोबर किंवा प्लेस बरोबर त्यांचे वेट किंवा मास चेंज होत नाही. असे मेटल किंवा अलॉयज हे एकदम स्टँडर्ड, ज्यांचं कितीही दिवस टाइम बरोबर चेंज होत नाही. कितीही दिवस ठेवलं तरी त्यांचं 1 kg म्हणजे 1 kgच तुम्हाला मेजरमेंट मिळणार आहे. त्याच्याशी कंपेअर करून बाकीचे मेजरमेंट्स किंवा वजन आपण म्हणू शकतो तयार केले गेले 1 kg साठी. म्हणजे असे काही स्टँडर्ड मेजरमेंट्स हेडक्वार्टर मध्ये आहेत. तर तुमच्यासाठी एक असं होमवर्क आहे की कोणतं मेटल किंवा अलॉय असं स्टँडर्ड 1 kg म्हणून तिथे हेडक्वार्टर मध्ये ठेवलेलं आहे. त्याचं नाव तुम्ही शोधायचं आहे. कोणता अलॉय किंवा मेटल हा स्टँडर्ड युनिट म्हणून 1 kg चं स्टँडर्ड युनिट म्हणून तिथे ठेवलं गेलेलं आहे. तर आपण येऊया SI युनिट कडे. SI युनिट सिस्टम आहे इंटरनॅशनल. तो वर्ड कसा आला SI तो तुम्हाला आता लक्षात आलाय. तर SI युनिट मध्ये टू टाइप्स ऑफ युनिट्स, त्यातलं फंडामेंटल युनिट्स असं म्हटलं गेलंय. फंडामेंटल युनिट्स किंवा बेसिक युनिट्स आणि दुसरे डिराइव्ड युनिट्स. फंडामेंटल और इट इज ऑल्सो कॉल्ड बेसिक और फंडामेंटल युनिट्स. त्याच्यावर ना बाकीचे युनिट्स डिराइव्ह केले.
Basic or fundamental units. There are 7 basic or fundamental units. 7 असे units आहेत ते fundamental म्हणून कन्सिडर केले. त्यातले आपण बघूया. फर्स्ट लेंथ. SI unit. मीटर. स्मॉल m. हा त्याचा सिम्बॉल आहे. मीटर युनिट लिहिताना आपण स्मॉल m म्हटलं की मीटर मध्ये मेजर केलं असं तर लेंथ. सेकंड वन मास. सेकंड बेसिक युनिट आहे मास. टेकन इन किलोग्राम. kg. स्मॉल kg. किलोग्राम kg. थर्ड इज टाइम. Time. It is taken in seconds. Small s is the symbol. Fourth, basic or fundamental. It is the current. Electric current. Given by ampere. Its symbol is I. Here time is given by small t. Mass small m. Length small l. So electric current I. It is measured in ampere. Capital A is the symbol. Fifth one, it is amount or temperature. Temperature shown by capital T. Unit SI unit for temperature is considered Kelvin. Capital K. Sixth fundamental unit here is amount of substance. Which is measured in moles. मोल्स मध्ये मेजर केलं जातं. स्मॉल n ने रिप्रेझेंट केलं जातं आणि युनिट आहे MOL. मोल. And last one, luminous intensity. Represented by capital IV. It is measured in candela. Symbol is small c, small d. These are the 7 fundamental units: length, mass, time, electric current, temperature, amount, luminous intensity, and their units and symbols. Now we will see one by one. Derived units. What is that derived units? They are derived from these basic units. They are derived. They are obtained. They मिळवलेत. They are derived or obtained from this fundamental. For example, volume. Volume means length. Formula माहित आहे तुम्हाला. Length into breadth into height. Length into breadth into height. तर इथे लेंथ जर मीटर मध्ये, ब्रेड मीटर मध्ये आणि हाईट पण मीटर मध्ये असेल तर व्हॉल्यूम मीटर क्यूब मध्ये आपण मेजर करणार. म्हणजे काय केलं आपण? डिराइव्ह केलं. व्हॉल्यूमचं युनिट मीटर क्यूब हे काय केलं? डिराइव्ह केलं. कोणाच्या बेसिस वरती? इथे लेंथच्या युनिट वरून, मीटर वरून आपण डिराइव्ह केलं म्हणून त्याला म्हटले. तसंच एरियाच एक्झाम्पल घेऊ शकता तुम्ही. लेंथ इंटू ब्रेथ, m इंटू m स्क्वेअर. मग ते डिराइव्ह मध्ये येतं. असे बरेच डिराइव्ह युनिट्स आहेत, SI युनिट्स आहेत. दे आर ऑब्टेन फ्रॉम दिस 7 बेसिक और फंडामेंटल युनिट्स. नेक्स्ट पॉइंट, we will see conversion of these units
in smaller units. Before that, question for you. What is difference between mass and weight? Mass and weight. Small m and w. मास आणि वेट ह्याच्यात फरक काय आहे? एक बेसिक डिफरन्स मी सांगणार आहे, बाकीचे डिफरन्स तुम्ही मिळवायचे. दिस इज टुडेज होमवर्क. आय हॅव गिवन आय थिंक 2 to 3 questions for you. Sorry. First, identify elements and compounds. Second, you have to find out that name of the metal or alloy which is considered as a standard 1 kg. Third one, you have to write difference 2 to 3 points, not more than that. Difference between mass and weight. Mass, it do not changes from place to place, and weight changes. Why it changes? Find out the reason. Now, conversions of units. Next point, our conversion of units. Unit conversion. Conversions of units. एका युनिट मधून दुसऱ्या युनिट मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं रिक्वायरमेंट प्रमाणे, कारण प्रत्येक वेळेस आपण हायर एसआय युनिट मध्ये मेजर करणार नाही. फॉर एक्झाम्पल, मास. एसआय युनिट मासचं काय आहे? एसआय युनिट किलोग्रॅम. एसआय युनिट किलोग्रॅम. केमिकल आपल्याला घ्यायचं असेल तर सतत किलोग्रॅम मध्येच घेणार का आपण? नाही. तर केमिकल्स खूप कमी क्वांटिटी मध्ये लागतात, तर आपण ग्रॅम मध्ये घेणार, मिलीग्रॅम मध्ये घेणार. तर केजी, मिलीग्रॅम आणि ग्रॅमचं केजी मध्ये एसआय युनिट मध्ये लास्टली आपल्याला कन्वर्ट करावे लागतं. तर कसं कन्वर्जन करणार आहे? यू नो 1 kg is equal to 1000 grams. 1 kg is equal to 1000 grams. 1 kg is equal to here 10 raised to 6 means 1, 2, 3, 4, 5, 6 milligram. Milligram. 1 kg is equal to 1000 gram. 1 kg is equal to 10 raised to 6 milligram. हे कन्वर्जन. 1 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम होणार आहे? तर हे माहित आहे 1000. 1 किलोग्रॅम म्हणजे मिलीग्रॅम किती होणार आहे? म्हणजे लार्जर युनिट केजी is the larger unit, then comes gram and then comes milligram. kg into gram, gram into milligram. So कन्वर्जन न्यूमरिकल्स केमिस्ट्री मध्ये असतात, त्याच्यात आपल्याला हे कन्वर्जन्स लागतात. तर केजीचं कन्वर्ट आपल्याला ग्रॅम मध्ये करायचा असेल तर जी काय व्हॅल्यू असेल त्याला 10 raised to +3 म्हणजे 1000 ने मल्टिप्लाय करायचं. ग्रॅमचं मिलीग्राम मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर ग्रॅमच्या व्हॅल्यूला 10 raised to 3 ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 1000 ने मल्टिप्लाय करायचं. इंटू 10 raised to 3 इंटू 10 raised to 3 म्हणजे 1000 ने मल्टिप्लाय करून कन्वर्ट करायचं. हे झालं मल्टिप्लिकेशन. हायर युनिट टू लोअर युनिट. हायर म्हणजे एच यू लिहिते मी इथं. हायर युनिट टू लोअर युनिट मल्टिप्लाय करतोय आपण हजाराने. पण तुम्हाला मिलीग्रॅम मध्ये दिलेलं असेल आणि केजी मध्ये किंवा ग्रॅम मध्ये करायचं असेल रिव्हर्स यायचं. मिलीग्रॅमचं ग्रॅम मध्ये करायचं आहे तर तुम्ही कशाने मल्टिप्लाय करणार आहे? 10 raised to -3. रिव्हर्स, रिमेंबर, व्हेरी इझी टू रिमेंबर. +3 in forward direction. So we are coming reverse, that means -3. Multiply, same sign, multiplication only. 10 raised to +3, 10 raised to -3. Again gram to kg, multiply. We are coming from gram to kg, multiply it by 10 raised to -3.
This is step by step, milligram to gram, gram to kg. Now directly what you will do, if you want to convert, or my question is kg to milligram, how much, how will you convert kg to milligram? Kg to milligram. By which factor you have to multiply? By which factor you have to multiply? kg जी व्हॅल्यू असणार आहे त्या व्हॅल्यूला 10 raised to +6 ने मल्टिप्लाय केलं तर मिलीग्राम मध्ये डायरेक्ट कन्वर्ट होणार आहे. मिलीग्राम मध्ये डायरेक्ट कन्वर्ट. मिलीग्रामचं केजी मध्ये कन्वर्ट करायचं असेल डायरेक्ट, ग्रामला आपण मध्ये ड्रॉप केले तर सेम 10 raised to -6 ने मल्टिप्लाय करा तर तुम्हाला मिलीग्रामचं केजी मध्ये झालेलं दिसेल. Have understood this one? मास. मासचे 3 युनिट्स आपण घेतले, मायक्रोमिलीग्रॅम वगैरे घेतलेले नाहीये, केजी, ग्रॅम आणि मिलीग्रॅम. हे 1000 आणि ते 10 raised to 6 मिलीग्रॅम 1 kg मीन्स. आणि हे कन्वर्जन्स मी दिलेले आहे. Have you taken in your notebook? Note this point. Have you finished? Okay. Next, this is the mass. Now we will see. Second, length. Now we will see length. SI unit for length. Yes, meter. Meter. Small m. Meter. Now 1 meter is equal to conversion 100 centimeter. 1 meter is equal to 100 centimeter. 1 meter is equal to, now another unit, smaller units. Length हे higher unit झालं, smaller units. Smaller units to measure the length. Nanometer, nanometer. Picometer, picometer. सेम मायक्रोमीटर असं असणार आहे, पण आपण सेंटीमीटर, नॅनोमीटर आणि पिकोमीटर सध्या आपल्याला लागणार आहे. तर ह्याचं कन्वर्जन म्हणजे मीटरचं सेंटीमीटर किंवा मीटरचं नॅनोमीटर, मीटरचं पिकोमीटर और रिवर्स कसं करणार आहे आपण. मीटरचा 1 मीटर, सेंटीमीटर तुम्हाला आले लक्षात. 1 मीटरचं नॅनोमीटर करायचं आहे. 1 मीटरचं नॅनोमीटर. नॅनोमीटर, दिस इज नॅनोमीटर, NM, नॅनोमीटर. So multiply this by 10 raised to 9, nano, 9 and meter. Now meter to picometer, PM. पिकोमीटर, एका मीटरचा पिकोमीटर करायचं असेल तर मल्टिप्लाय इट बाय 10 raised to 12. हे लार्जर युनिट आहे, हे स्मॉलर युनिट आहे. सो 1 मीटर इज इक्वल टू 10 raised to +12 पिकोमीटर. रिव्हर्स करायचं असेल पिकोमीटरचा 1 मीटर मध्ये काय करणार आहे, मल्टिप्लाय इट बाय 10 raised to -12. तसंच इथे करायचं असेल तुम्हाला नॅनोमीटरचा मीटर मध्ये तर मल्टिप्लाय इट बाय 10 raised to -9. So we can write here 1 nanometer is equal to 10 raised to -9 meter. 1 picometer is equal to 10 raised to -12 meter. एक पिकोमीटर किंवा 1 नॅनोमीटर घेतलं तर किती मीटर्स होऊ शकतं. रिव्हर्स आणि फॉरवर्ड मी लिहून दिलेलं आहे. हे झालं लेंथ बद्दल कन्वर्जन. मीटर, सेंटीमीटर, नॅनोमीटर, पिकोमीटर. त्यांचे युनिट्स समजले. आपण सेकंड युनिट घेतलंय. पहिलं मास, किलोग्रॅम, ग्रॅम, मिलीग्रॅम. थर्ड लेंथ, मीटर,
सेंटीमीटर, नैनोमीटर, पिकोमीटर. Okay. Third unit. Third, volume. वॉल्यूमचं मेजरमेंट. वॉल्यूम हा बेसिक नाही आहे, डिराइव्ड आहे. वॉल्यूमचं मेजरमेंट कोणत्या कोणत्या युनिट्समध्ये आणि कन्व्हर्जन्स काय आहेत. तर वॉल्यूम मेजर करताना डिफरंट ॲपरेटस यूज केले जातात. सिंपल ॲपरेटस. कॅन यू टेल मी? येस, मेजरिंग सिलेंडर. मेजरिंग सिलेंडर. माहित आहे तुम्हाला मेजरिंग सिलेंडर? It is having like this shape. It is given in textbook. Measuring cylinder. It is having marking on this. Measuring cylinder. Measuring cylinder will be of from 5 ml पासून measuring cylinder असतो. 10 ml, 50 ml, 100 ml, 500 ml, 250 ml असे measuring cylinders असतात. ते व्हॉल्यूम मोजण्यासाठी असतात. दुसरा आहे आपल्याकडे व्हॉल्यूमेट्रिक फ्लास्क. व्हॉल्यूमेट्रिक फ्लास्क. तर व्हॉल्यूमेट्रिक फ्लास्क काय आहे? एक्झॅक्ट व्हॉल्यूमचं सोल्युशन तयार करायचं असेल तर त्याला व्हॉल्यूमेट्रिक फ्लास्क म्हणतात. एक्झॅक्ट व्हॉल्यूमचं सोल्युशन म्हणजे इथे 100 ml तुम्हाला हवंय, 100 ml चं सोल्युशन. तर हे स्टँडर्ड मानले गेले, स्टँडर्डायझेशन फ्लास्क. तर ह्या शेपमध्ये हे व्हॉल्यूमेट्रिक फ्लास्क असतो. ह्याने तुम्ही 100 ml व्हॉल्यूमचं सोल्युशन प्रिपेअर करू शकता. नेक्स्ट इज पिपेट. पिपेट तुम्ही 10वीला टायट्रेशन करताना वापरलेली असेल. पिपेट 5 ml ची असते, 10 ml ची असते. त्याने तुम्ही 5 ml 10 ml घेऊ शकता. तर मी शेप इथे ड्रॉ करण्याचा प्रयत्न करते. ही 10 ml ची पिपेट. मार्किंग असते इथे, सेफ्टी बॉल असतो आणि हे 10 ml ची पिपेट असते किंवा 5 ml ची पण पिपेट असते. त्याने तुम्ही 10 ml व्हॉल्यूमचं सोल्युशन घेऊ शकता. ब्युरेट. ब्युरेट पण एकदम एकसारखी युनिफॉर्म ट्यूब असते. 0 to 25 किंवा 0 to 50 ml. त्याच्याने सोल्युशन आपण घेऊ शकतो. 1 ml, 0.5 ml. हे व्हॉल्यूम मोजणारे ॲपरेटस आहेत. मेजरिंग सिलेंडर, व्हॉल्यूम मोजणारे मेजरिंग सिलेंडर, व्हॉल्यूमेट्रिक फ्लास्क, पिपेट, ब्युरेट आर द व्हॉल्यूम मेजरिंग instruments or apparatus. Now units. Higher unit, meter cube. Higher unit, meter cube. व्हॉल्यूमचं युनिट मीटर क्यूब. त्यानंतर लोअर येणार आहे डेसिमीटर क्यूब. डेसिमीटर क्यूब or that is also equal to liter. त्याच्यापेक्षा स्मॉलर युनिट असणार आहे मीटर क्यूब. हे सर्वात जास्त म्हणतो आपण इथे, जास्त आहे. तर ते मीटर क्यूब मध्ये व्हॉल्यूम मोजणार आहे. ते कन्वर्जन त्याच्यापेक्षा स्मॉलर युनिट आहे. डेसिमीटर क्यूब ते लिटर एवढंच आहे. नंतर सेंटीमीटर क्यूब which is equal to ml, milliliter, which is equal to ml or milliliter.
ml, milliliter. These are the unit for volume. मीटर क्यूब, डेसिमीटर क्यूब, सेंटीमीटर क्यूब. कन्वर्जन्स बघायचे आपल्याला. मीटर क्यूबचा डीएम क्यूब मध्ये, मीटर क्यूबचा डीएम क्यूब मध्ये हा लार्जर आहे, त्याचं कन्वर्जन इकडे करायचं असेल तर इंटू 10 म्हणजे 1000 ने मल्टिप्लाय करा. म्हणजे हे 1000 ने जास्त मोठा आहे डेसिमीटर पेक्षा. 1000 ने मल्टिप्लाय करा, तुम्हाला डेसिमीटर क्यूब मध्ये मिळणार आहे. डेसिमीटर क्यूबचा खालच्या युनिट मध्ये करायचं असेल तर परत 10⁻³ ने म्हणजे 1000 ने मल्टिप्लाय करा. हे झालं कन्वर्जन. पण आता स्मॉलर कडून, कमी कडून हायर कडे जायचं असेल, कमी कडून हायर कडे जायचं असेल तर 10⁻³ आता तुम्हाला माहित आहे उलट जायचं असेल तर तेच फक्त इंटू 10⁻³ परत इथे रिव्हर्स जायचं असेल तर 10⁻³ आणि सेंटीमीटरचा मीटर मध्ये 10⁻⁶, मीटरचा सेंटीमीटर मध्ये 10⁻+6 डायरेक्ट. These are the conversions. These are the conversions. So take example on this. Convert 1.5 meter cube into centimeter cube. 1.5 meter cube into centimeter cube. So how will you convert? Here we will convert this. Conversion 1.5 meter cube into centimeter cube. Centimeter cube convert करायचं आहे. तर मीटर क्यूबचा सेंटीमीटर क्यूब मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर what we have to do? We have to multiply by 10⁻+6. मोठा आहे, लार्जर युनिट आहे, स्मॉलर मध्ये करायचं आहे म्हणून आपल्याला 10⁻6 ने मल्टिप्लाय करायचं आहे. I have given here. So 1.5 into 10⁻6 सेंटीमीटर क्यूब. फक्त एक सोपं करायचं, जे 10⁻6 आहे ते त्याच्या पुढे मल्टिप्लाय इंटू म्हणायचं आणि लिहायचं. कधी कधी अगदी इझी असतं, कन्वर्ट करत बसायचं नाही. पॉइंट्स कन्वर्ट करण्यामध्ये कधी कधी मिस्टेक होऊ शकते. कधी फक्त तुम्ही असं कन्वर्जन असेल तर 10⁻² पुढे मांडायचं. नेक्स्ट सेकंड वन, कन्वर्ट 0.5 meter cube into dm cube. dm cube. मीटर क्यूबचा डीएम क्यूब मध्ये कन्वर्ट करायचं असेल, what we have to do? Multiply it by 10⁻3. So 0.5 into 10⁻+3 dm cube. हे झालं. त्याचा आता पॉइंट शिफ्ट करूया, कारण स्मॉलर युनिट आहे, स्मॉलर डिजिट आहे. तर 10⁻³ म्हणजे 1000. 0.5 into 1000. Multiply 5 into this 1000 means 5000. मल्टिप्लाय केलं तर काय होणार आहे? 5000. 5000 झाल्यानंतर आपल्याला पॉइंट द्यायचा आहे. तर किती? तर 1 डिजिटच्या नंतर पॉइंट द्यायचा आहे. म्हणून आपण इथे 1 डिजिटच्या नंतर पॉइंट देणार आहे. म्हणजे किती झालं आपलं आन्सर? 500 डेसिमीटर क्यूब. डीएम क्यूब 500 डेसिमीटर क्यूब. इथे मात्र आपण कन्वर्ट केलंय. 1 डेसिमीटर क्यूब म्हणजे किती लिटर? 1 डेसिमीटर क्यूब म्हणजे किती लिटर? तर 1 डीएम क्यूब means 1 liter. 1 decimeter cube means 1 liter. 1 decimeter cube means how much milliliter?
1 decimeter cube means how much milliliter? 1 decimeter cube means is equal to 1000 milliliter ml. फक्त पुढे जायचं 1000 1000 मागे यायचं 1000 1000. तर एक लिटर म्हणजेच 1 dm क्यूब, म्हणून 1 dm क्यूब म्हणजेच काय 1000 ml. तर हे झालं कन्वर्जन. बरेचसे आपल्याला अजून एक्झाम्पल्स घ्यायचे आहेत. Convert, next third one, convert 5 ml into meter cube, decimeter cube. 5 ml चा मीटर क्यूब मध्ये आणि डेसिमीटर क्यूब मध्ये कन्वर्ट करा. 5 ml स्मॉलर युनिट आहे, त्याला स्मॉलर युनिट आहे ml. आपल्याला वरती जायचं आहे म्हणजे डेसिमीटर क्यूब येईल, त्याच्यावरती जायचं आहे म्हणजे मीटर क्यूब येईल. मग आपल्याला कशात पाहिजे मीटर क्यूब. ml चं मीटर क्यूब काय केलं आपण रिव्हर्स जाणार म्हटलं तुम्हाला माहित आहे. एक स्टेपने जाणार असेल तर 10⁻³ दुसऱ्या स्टेपने जाणार असेल तर 10⁻³ म्हणजेच इथे इंटू 10⁻⁻6 ने हे एक आणि हे एक 10⁻³ 10⁻³ ml चं मीटर क्यूब. मग आपल्याला मिळणार मीटर क्यूब. सो 5 into what will be the answer? 5 into 10⁻⁻6 meter cube is now volume. This is volume. दुसरं विचारलंय डेसिमीटर क्यूब मध्ये. डेसिमीटर ml चं डेसिमीटर, तर व्हॉल्यूम काय करणार आहे आपण 5 ml into 10⁻³ ने फक्त मल्टिप्लाय करणार म्हणजे ते काय होणार आहे डेसिमीटर क्यूब. Have you understood? You have to do practice for this. Examples given in exercise MCQ. So we have to again see the examples of length. आपल्याला अजून लेंथ बद्दल कन्वर्जनचे एक्झाम्पल्स बघायचे आहेत, मासचे पण बघायचे आहेत. तर होमवर्क साठी घ्या तुम्ही. होमवर्क साठी नेक्स्ट वीक मध्ये हा होमवर्क कंप्लीट झालेला असला पाहिजे. कन्वर्ट 2.5 milligram into gram and kilogram. 0.125 milligram into gram. Homework, this is your homework. Into gram. 0.001 kg into gram. मिलीग्रॅम. ग्रॅम मध्ये आणि मिलीग्रॅम मध्ये 0.001 kg कन्वर्ट करायचं आहे तुम्हाला. नेक्स्ट 1.1 मीटर into picometer. 0.50 मीटर into picometer. पॉइंट शिफ्ट करायचे फायनल आन्सर मध्ये. 2 picometer into मीटर. 1.7 nanometer into meter and 2.1 nanometer into picometer. Nanometer into picometer. This is homework for you. Have you taken down, written this?
complete this homework in your notebook. Next, volume. Volume. 250 ml into decimeter cube. Volumeचं conversion. First, second, 500 ml into meter cube. Third, 2 dm cube into meter cube. Fourth, 3.5 dm cube into meter cube. Fifth, 5 meter cube into ml. Take down this for the volume conversion. Okay. In next video, we will go to next point. Thank you.